सीबीआय कडून आज पीव्ही कुलकर्णीला पुण्यात आणण्यात आलंय। पुण्यातील सीबीआय कार्यालयात वाघमारे, मांढरे आणि पीव्ही कुलकर्णी या तिघांची चौकशी सुरू आहे। सीबीआय कोठडीत असल्याने दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून या तिघांची चौकशी केली जाते। तिघांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचं काम सुद्धा तपास यंत्रणांकडून सुरू आहे। या तिघांच्या संपर्कात पुण्यातील इतर व्यक्ती होते का याचाही तपास केला जातोय। शुभम खैरनारला घेऊन सीबीआय अधिकारी नाशिकला रवाना झालेत। तर पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये वाघमारे, मांढरे आणि कुलकर्णी यांची तिघांची चौकशी सुरू आहे। कालही मांढरे आणि वाघमारे यांना समोरासमोर बसून त्यांची चौकशी करण्यात आलेली होती। मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या एकमेकांच्या संपर्कात होत्या आणि त्याच अनुषंगाने त्या दोघींची समोरासमोर बसून कसून चौकशी केल्यानंतर आज या तिघांची चौकशी केली जाते। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, आज नेमकी काय चौकशी केली जाते आणि यामुळे नेमक्या कुठल्या नव्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो? माधवी, जर आपण बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरणी जे आरोपी सध्या सीबीआयच्या कस्टडीमध्ये आहे, त्यांना सीबीआयची कस्टडी मिळालेली आहे। त्यामध्ये मनीषा वाघमारे असतील, मनीषा मांढरे असतील आणि कुलकर्णी या तिघांची सध्या पुण्यातील जे सीबीआय कार्यालय आहे त्या ठिकाणी कसून समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे। कारण हे एकमेकांच्या संपर्कात होते। अर्थात जर आपण बघितलं तर एनटीएचे दोघंही मेंबर सुद्धा होते। अर्थात पेपर ज्या पद्धतीने हे पेपर लीक करायचे, पुढे कशा पद्धतीने हे पास ऑन करत होते, बऱ्याच ठिकाणी यांच्या खात्यावर पैशाची देवाणघेवाण देखील झालेली आहे आणि त्यामुळे हे सगळं काही रेकॉर्ड या ठिकाणी पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी तपासलं जात आहे। त्याचबरोबर इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या घर असेल, त्यांचे कार्यालय असतील, त्या ठिकाणी देखील जाऊन चेक करतायत यांनी काय काय कशा पद्धतीने केलेलं होतं। पुण्यातील त्या सीबीआय कार्यालयामध्ये दिल्लीहून देखील काही सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, कारण त्यांना आणखीन महाराष्ट्राचे काही लिंक्स त्यांच्या हातात आहेत आणि त्यामुळे यांच्याकडे कसून चौकशी केली जाते आणि कशा पद्धतीने पैशाची देखील ट्रान्झॅक्शन झालेले, देवाणघेवाण झालेली आहे। सीबीआय चौकशी दरम्यान मिकी, तुझ्याकडून महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।